14 एप्रिलपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी करत शेतकरी संघटनेनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्र सरकारने 14 एप्रिलपूर्वी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करत रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वात सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत 14 एप्रिलपूर्वी शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अन्यथा 15 एप्रिलपासून शहरात जाणारा शेतीमाल रोखण्यात येईल असा इशारा यावेळी रघुनाथ पाटील यांनी दिला। 19 फेब्रुवारी शिवजयंती ते 19 मार्च साहेबराव करपेंचा स्मृती दिवस असं 1 महिन्याचं जनजागरण करून 19 मार्चला पुण्यात आम्ही एक मोठा मोर्चा काढला आणि त्यावेळेला आम्ही जाहीर केलं की 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस तिथपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत, अन्यथा आम्ही या सरकारला धडा शिकवू। आम्ही 15 तारखेपासून आमचा शेतीमाल बाजारात जाणार नाही याची व्यवस्था करू। आम्ही आमचा माल विकणार नाही, त्याची वाहतूक होऊ देणार नाही आणि हे आंदोलन 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे। त्याचे आज आम्ही या मोर्चाने निवेदन द्यायसाठी चाललेलो आहोत आणि हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देणार आहोत की बाबा 15 तारखेपासून आमचं आंदोलन सुरू होणार आहे। तोपर्यंत तुम्ही तुमच्या सरकारला या आमच्या मागण्या मान्य करायला लावा, अन्यथा जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील हे सांगण्यासाठी आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। आणि यासाठी आज आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्यापासून याची सुरुवात करतो आहे। आमचं प्रेरणास्थान हे क्रांतिसिंह नाना पाटील आहे, ते लक्षात घ्यावं सरकारने आणि त्या दृष्टीने आपली पावलं उचलावीत। शब्द पाळा आणि संघर्ष टाळा अशी जी घोषणा होती अशा पद्धतीचा आम्ही इशारा देतोय की तुम्ही मान्य केलेलं होतं की आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमची सगळी कर्ज माफ करू। आता तुम्हाला सत्ता दिलेली आहे, आता तुम्ही दिलेला शब्द पाळा हे सांगण्यासाठी कलेक्टर साहेबांच्याकडे आम्ही चाललेलो आहोत। धन्यवाद।